तर मित्रांनो पहा, एका पुस्तकाची 3/5 पाने वाचली तेव्हा 56 पाने वाचायची शिल्लक राहिली, तर त्या पुस्तकात एकूण किती पाने असतील? अशा प्रकारचा प्रश्न असेल तर अगदी 5 ते 6 सेकंदात त्याचं उत्तर कसं काढायचं ते आपण बघूया मित्रांनो. आता काय म्हटलंय, पुस्तकाची पानं किती आहेत मित्रांनो? 3/5 म्हणजे 5 पैकी 3 पाने वाचली. लक्षात ठेवा, ही 5 पैकी 3 पाने काय आहेत? वाचली. 5 पैकी 3 पाने वाचली. मग शिल्लक पाने किती राहिली? 5 पैकी 3 वाचली, तर 5 पैकी 2 पाने काय राहिली? शिल्लक राहिली. बरोबर नाही? 5 पैकी 3 पाने वाचली तर 5 पैकी 2 पाने शिल्लक राहिली. पण शिल्लक राहिलेली वाचायची, शिल्लक राहिलेली पानं किती आहेत मित्रांनो? 56. म्हणजे शिल्लक 2 पानं शिल्लक राहिलीत की नाही? 2 म्हणजे 56 आहे आणि 5 म्हणजे किती ते आपल्याला काढायचे? 5 म्हणजे एकूण पानं असतात. यांच्यामध्ये फक्त क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. x गुणिले 2 बरोबर 5 गुणिले 56. 5 गुणिले इथं 56 गुणिले 2 इकडे मित्रांनो भागिले 2 होतं. बे 1 बे, इथं बे दुने 4 उरले 1, बे 8 16, 28 पंचे किती येतं मित्रांनो? 140 म्हणजे 140. तर त्या पुस्तकाला एकूण किती पानं असतील मित्रांनो? 140 हे आपलं करेक्ट आन्सर. एकाच कॅल्क्युलेशन मध्ये उत्तर निघून जातं.